नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू। आज आपण चवदार आणि झटपट अशी पालक डाळ भाजी रेसिपी बनवणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी आपण टाकणार आहोत एक टोमॅटो आणि थोडीशी डाळ कुकरमध्ये भिजू घालून आपण अशी भिजू घालणार आहोत। तर डाळ शिजेपर्यंत आपण असं बारीक बारीक पालक कापून घेऊया आणि पालक कापल्याच्या नंतर अशी डाळ आपली शिजलेली आहे। तर आता आपण फोडणी द्यायला चालू करूया। तर कढई ठेवूया, त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल टाकल्याच्या नंतर मस्त असे फोडणीसाठी जिरे टाकूया। जिरे तुडतुडू दिल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकूया। अद्रक पेस्ट चांगली तुडतुडू देऊन आणि तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर एक अर्धा कांदा आपण मस्त कापून घेऊया बारीक बारीक आणि तो अशा प्रकारे तेलामध्ये भाजून घेऊया। कांदा भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला एक ते अर्धा टमाटर टाकायचा आहे चवीनुसार। त्यानंतर अर्धा ते 1 चमचा आपण मीठ घालूया, जसं चवीनुसार। त्यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया तेलामध्ये। त्यानंतर तिखट टाकूया, आपण लाल तिखट टाकून घेऊया 1 चमचाभर। 1 चमचाभर तिखट टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडासा धना पावडर पण आपण मिक्स करूया, जे की थोडंसं चवीला लागेल। त्यानंतर आपण जो कापलेला पालक आहे तो त्यामध्ये कढईमध्ये टाकून घेऊया। तर हा कढईमध्ये टाकलेला पालक, कांदा, टमाटो आणि जे मसाले आपण टाकले ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आणि त्यानंतर जसं कापलेला पालक आहे तो आता बारीक होत आहे, जसं जसं शिजेल तसं त्याचं स्वतःचं पाणी सुटतं। तर अशा प्रकारे हे असं आपलं पालकाचं शिजलेलं तयार झालेलं आहे। तर आपण जी शिजवलेली डाळ आणि टमाटो आहे ते त्यामध्ये आपण घालून घेऊया। तर दोघांचं व्यवस्थित असं चांगलं मिश्रण करूया आणि चांगल्या प्रकारे हे दोन्ही एकत्रित झाल्याच्या नंतर आपलं डाळ पालकची जी भाजी आहे रेसिपी ती अशी चमचमीत आणि चमदार चवीला लागणारी भाजी तयार झालेली आहे। तर आपण ही आपल्या राईससोबत खाऊ शकतो किंवा आपण पोळी चपातीसोबत खाऊ शकतो। तशा प्रकारे भात, डाळ पालक भाजी, पापड घेऊन आपण मस्त जेवण करू शकतो। लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी। थँक्स फॉर वॉचिंग।